नमस्कार. ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्या सर्व बाबांना मी वंदन करून, त्यांनी केलेल्या कार्याला मी वंदन करून, मी श्रेय संपत गोगदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा, आज आपल्या समोर माझे स्वप्न याविषयी विचार मांडणार आहे. माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा, मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, हेही माझ्या हातात नव्हते. हाताच्या रेषांवर नव्हे तर हाताच्या मागे पिळदार मनगटात आपलं भविष्य सामावलेलं असतं. हेच माझ्या मनात रोज उमलणारे विचार मी आज आपण समोर सादर करीत आहे. स्वप्न पाहणारी माणसं झोपत नाही, ती स्वतःला घडवत राहतात. स्वप्न म्हणजे झोपेत पडणारी कल्पना नाही, तर जागेपणी मला स्वस्थ करणारी इच्छा असते. आज सगळे विचारतात, तू मोठी होऊन काय बनणार, पण मी म्हणते, मी मोठी होऊन कशी असणार हे जास्त महत्त्वाचे आहे. माझे स्वप्न हे मी श्रीमंत नाही, मी प्रसिद्ध नाही, मी पदावर नाही तरीही चालेल, पण मी एक चांगला माणूस असावा, हेच माझे सर्वात मोठे स्वप्न आहे. पोटेबल मोजले जात नाही पदाने किंवा पैशाने, पोटेबल मोजले जात नाही पदाने किंवा पैशाने, तर ते ओळखलं जातं माणुसकीच्या वागण्याने, चांगला माणूस म्हणजे कोण, जो कुणाच्याही दुःखावरती हसत नाही, जो गरजूला तू एकटा नाहीस असं सांगतो, जो चुकल्यावरती माफी मागतो व इतरांनाही माफ करायला शिकवतो. माझे स्वप्न आहे, शब्दाने कुणाचं मन दुखावू नये, म्हणजे वागण्याने कुणाला अपमान वाटू नये, म्हणजे कृतीमुळे कुणाच्या आयुष्यात आशा दिवावी. आजच्या जगात पुढे जाण्याची घाई आहे. लोक स्वतः टिकण्यासाठी दुसऱ्याला हरवतात, पण मला असं यश नको जे कुणाच्या अश्रू असेल. माझे स्वप्न आहे इतरांच्या यशावरती टाळ्या वाजवणारी बनेल, हेवा न करता शिकणारी बनेल, जर कुणी पडताना दिसला तर त्याला उठवणारी बनेल. थोडी माया, थोडी साथ, यातूनच बनतो खरा माणूस. चांगला माणूस बनण्यासाठी मोठी कामगिरी करावी लागत नाही, तर स्वच्छ वागणूक, गोड शब्द आणि सच्चे मन हेच पुरेसे. आज मी लहान आहे, पण माझे स्वप्न खूप मोठे आहे. उद्या मी काहीही बनेल. डॉक्टर